जय श्री राम, जय श्री राम, जय हो रामलल्ला सरकार की जय, महाराज की जय, रामलल्ला सरकार की जय, जन्मभूमि की जय, अयोध्या धाम की जय, नमः पार्वती पते हर हर महादेव। आप सबकी यात्रा मंगलमय हो। आप सब अयोध्या धाम रामलल्ला सरकार के दरबार में आनंद से दर्शन करो। रामलल्ला सरकार की जय हो, हनुमान जी महाराज की जय हो, जय जय श्री राम, जय सीताराम, जय जय श्री राम, जय जय श्री राम। गंगेचे विशाल काय पात्र आपण पाहू शकतो। जय हो गंगे। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी चला सर्वांनी म्हणूयात जय श्रीराम, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामलल्ला की जय हो। तर आता वाजलेत सकाळचे 8:30। आपण आहोत आता मौरानीपूरला। आपली बस निघण्यासाठी सज्ज आहे। इकडे मंदिर आहे आणि या वास्तूची इथं राहिलो आम्ही। याची सगळं डिटेल माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर आता आपल्याला निघायचं आहे आणि आपली लालपरी बघा किती भारी दिसते। खास करून हे जे सजावट केली आहे, श्री अयोध्या यात्रा, आपल्या रामलल्लांचं इथं चित्र आहे, साईबाबांचं चित्र आहे, विठ्ठल रुक्मिणीचं चित्र आहे। एक नंबर बस दिसते। तर चला आता बॅग ठेवूयात सगळ्यात पहिल्यांदा आतमध्ये। आणि आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा। आणि इंस्टाग्रामला आपण मला फॉलो करू शकता। इन्स्टा आय डी आहे puneri.हमसफर। आणि चला आता बॅग ठेवूयात आतमध्ये सगळ्यात पहिल्यांदा। खरं तर पहिलीच वेळ आहे एस टी सोबत मुक्काम करण्याची। आणि एवढे 2 वर्ष आपण व्हिडिओ करतोय, 2 वर्षानंतर पहिल्यांदा अशी संधी मिळाली। इकडचं वातावरण एवढं बेस्ट आहे ना, एक नंबर, एकदम फ्रेश वाटतं। रात्री आलो तो असली खतरनाक थंडी होती आणि आत्ताही सकाळी उठलो ना अजिबात उठ वाटत नव्हतं। खरं तर पहिला व्हिडिओ एडिट करायचा होता, आज आपल्यासाठी तो पब्लिश करायचा आहे। तर आता तो ह्याला अपलोडिंगला पण टाकला आहे आणि त्याच मोबाईलने आता व्हिडिओ शूट करतोय। मागं बघा लोक दर्शनासाठी गेलेत मंदिरामध्ये। तर आता ऑलमोस्ट सगळे रेडी झालेत बघा, सगळे निघतात आहे बाहेर। या साईडला लेडीजचं होतं, त्या साईडला जेंट्सचं होतं। आम्ही त्या साईडला झोपलो होतो आणि इकडे लेडीज, आणि या रस्त्याने आम्ही आलो होतो आत्ता। तर चला आता निघलं ना, निघूच आता 5 ते 10 मिनिटात आपण निघूच। आपण या साईडला थांबलो होतो ना, इकडेच समोर मंदिर आहेत आपण पाहताय। या साईडला श्री शंकरांचं मंदिर आहे आणि इकडं हनुमानाचं मंदिर आहे। जय श्रीराम दादा, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। आणि आमची जी सोय झाली ना त्याबद्दल यांचे ना म्हणजे काय बोलू मला समजत नाही। एवढं छान प्रकारे त्यांनी सर्व आमचं मॅनेज केलं ना। त्यात आम्ही रात्री 12:30-1 वाजता आलो होतो इथं। त्यावेळेस जेवण आम्हाला भेटलं ते एकदम गरमागरम होतं। सकाळी उठल्यावर आम्हाला गरम पाणी इथं भेटलं, त्यानंतर चहा नाश्ता सगळं काही, ब्लँकेट्स वगैरे ज्यांना कोणाला नव्हत्या झोपायला ते सर्व काही यांनी दिलं। तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा थँक्स। आणि आपले जे धुळेचे डेपोचे मेंबर्स आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांनी हे जे सुचवलं त्यांना पण थँक्स की त्यांच्यामुळे आम्ही इथं आलो। हे सर्व गोष्टी आपल्याला अनुभवायला भेटल्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चार्ज नाही ना काही। आता राहायचं, आमचं खायचं, रात्रीचं जेवण, रात्रीचं इथं राहणं, सकाळचा नाश्ता सगळं फ्री झालं। मग धुळे डेपोसाठी पुन्हा एकदा बिग थँक्स। आणि आता आपले सगळे भाविक मंडळी दर्शन घेऊन रेडी आहेत। इकडे गोमाता बघा, इकडं आपली गाडी निघण्यासाठी सज्ज आहे। आणि ते समोरचे जे महाराज आहेत ना तेच हे सगळं आश्रम चालवतात। जय श्रीराम, जय श्रीराम, जय हो रामलल्ला सरकार की जय, महाराज की जय, रामलल्ला सरकार की जय, जन्मभूमि की जय, अयोध्या धाम की जय, नमः पार्वती पते हर हर महादेव। आप सबकी यात्रा मंगलमय हो। आप सब अयोध्या धाम रामलल्ला सरकार के दरबार में आनंद से दर्शन करो। रामलल्ला सरकार की जय हो, हनुमान जी महाराज की जय हो, जय जय श्री राम, जय सीताराम, जय जय श्री राम, जय जय श्रीराम।
तर अयोध्येसाठी आपण निघालोय बस 9:30 वाजले आता आणि पाहत आहे इथलं मी आपल्याला एक्सपिरियन्स इथल्या सोबत जो काही एक्सपिरियन्स होता तो आपल्यासोबत शेअर केलाय. झाशी या साईडला आणि खजुराहोला जायचं असेल तर या साईडला. इकडच्या बसेस आपण पाहताय बसेसचं इकडचं सगळं खाजगीकरण झालेलं आहे त्यामुळे आपल्या MSRTC सारख्या बसेस इकडे आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. आता हे जे गाव आहे ना हे आहे गुरसराई. आपण आश्रममधून निघलो. आश्रममध्ये ते गाव मौरानी होतं ते आणि मौरानीमधून आता आपण गुरसराईमध्ये 20-25 किलोमीटरचा टप्पा आतापर्यंत पार केला आपण. इकडच्या बसेसची अवस्था बघा आपण. बाजारपेठ इकडचे छोटंसं गाव आहे. डेव्हलपमेंट आपल्याला इकडे तशी बघायला भेटत नाही. आता समोर पेट्रोल पंप आहे. पेट्रोल टाकायचं आहे आपल्याला डिझेल टाकायचं आहे गाडीमध्ये. तर पाहताय आपला प्रवास चालूच आहे. जबरदस्त असा प्रवास चालू आहे आणि आपल्या SSS भाऊनी खाण्यासाठी काय आणले बघा. घरून घरगुती पद्धतीचे शेंगदाण्याचे लाडू बनवलेत आणि ड्रायफ्रुट्स वगैरे हे सगळे आणले आणि आपला असा प्रवास. तर हा सगळा प्रवास चालू आहे आणि हे सगळं खाण्याची मजा याची काही वेगळीच मजा आहे मंडळी. सकाळी आम्ही पोहे खाल्ले होते पण असं काही खायला भेटलं ना प्रवासामध्ये तर मग भूक लवकर लागत नाही. आणि पुन्हा एकदा SSS भाऊला थँक्स याच्याबद्दल. आता इथून आहे ना इथून कानपूर 220 किलोमीटर आहे. बघू आता किती वेळ लागतो आपल्याला पोहोचायला. गाडीमध्ये आपण फ्युल वगैरे सगळं भरून झालं आपलं. आता आपल्याला नदी लागली आहे. नदी कुठली आहे काय माहिती आहे इकडे बघा या साईडला. इकडे वाळू उपसासाठी ट्रकची लाईन लागली बघा या साईडला. आणि आता समोर आपण पाहताय आपल्याला कानपूर हायवे लागलेला आहे आणि कानपूर मार्गेतच आपण चाललोय. वरतून आता गाड्या चालल्यात बघा. आता राईट साईडने आपण जायचे कानपूरला. आणि आता हा जो आपण रस्ता आहे हा स्टेट हायवे UPचा. इकडून राईट घेऊन आपण हायवेला हायवेकडे जाणार आहोत. काल आपला प्रवास सुरू झाला होता. आता आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत आपण श्री अयोध्येला पोहोचणार आहोत आणि रामलल्लांचे दर्शन सुद्धा घेणार आहोत. तर पहिला व्हिडिओ आपण जो धुळे ते इंदोरपर्यंत केला होता याच आपल्या सिरीजचा अयोध्या सिरीजचा तो मी आजच टाकलाय. तो आपण आतापर्यंत हा व्हिडिओ येईल तोपर्यंत आपण तो बघितलेला असेल किंवा दुसरा पण व्हिडिओ आलेला असेल तोपर्यंत आपल्या अयोध्या सिरीजचा. इकडे कन्स्ट्रक्शनची कामं भरपूर चालू आहेत कानपूरमध्ये. कानपूर 20 किलोमीटर, फतेपूर 96, कोलकाता 1014.
कानपूरमध्ये पोहोचलोय. आता दुपारचे 1:15 वाजलेत आणि आपण पाहतोय आपण ब्रिजवर आहे. खाली रेल्वेचा ब्रिज आहे आणि थोड्याच वेळात आता गंगा नदी येणार आहे आपल्या समोर. तिथून 4 ते 5 किलोमीटर पुढं गंगा नदीचं दर्शन होणार आहे आपल्याला. तर मी पण आपल्याला दाखवतो. जातात ब्रिजवर आहे सध्या आपण. लेफ्ट साईडला 81 किलोमीटर लखनौ, 203 किलोमीटर प्रयागराज. कानपूर शहर आपण बघू शकता. या साईडला ब्रिजच्या खालून आपण चाललोय. खाली बाजार आहे आणि शहर आहे. आणि ज्या गोष्टीची मी वाट बघत होतो ना, अयोध्येला जाण्यापूर्वी आपल्या गंगा मातेचं दर्शन व्हावं, तर आता गंगा माता नदी आपल्या समोर आहे. आपण सुद्धा दर्शन करून घ्या. गंगेचा घाट बघा, विशाल काय गंगेचा घाट. गंगेचे विशाल काय पात्र आपण पाहू शकता. जय हो गंगे. पावसाळ्यात गंगा नदी ज्यावेळेस दुथडी भरून वाहते ना, त्यावेळेस हे पूर्ण क्षेत्र असं पाण्याखाली गेलेलं असतं. आणि आता इथे शेती होते बघा. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, रस्ते आहेत ना इथले, सिटीतले, शहरातले रस्ते खूप. आता आपण मेन शहरात आहे कानपूर सिटीमध्ये, रस्ते खूप खराब आहेत. आता पूर्ण ब्रिज आपण आलो, गंगा नदी ओलांडली आणि त्याच्या आधीचा पण परिसर. रस्त्यांची अवस्था एवढी चांगली नाही इकडे. आणि दादांनी आहे ना पेरू आणले होते, भरपूर सारे पेरू आणले होते, वरती ठेवले होते इथं. आत्ताच पेरू कापलेत आणि सर्वांना अख्ख्या प्रवाशांना वाटलेत. मस्त. उन्हावला पोहोचलोय आता. कानपूर गेल्यानंतर उन्हाव शहर पाहता इकडे. एक मात्र इकडे यूपी मध्ये आपल्याला घराला प्लॅस्टर दिसणार नाही. अडीच वाजलेत आता. स्वागत टुरिस्ट रेस्टॉरंट म्हणून आपण समोर बघताय. इथं आता आपण थांबली. आपली बस अयोध्येला जाणार आहे, आपली लाडकी लालपरी. आणि आत्ता आहे ना लखनौ इथून 55 किलोमीटर आहे. 195 किलोमीटर अयोध्या इथून बाकी आहे. समोर आपण हायवे बघताय. याच हायवेने आपण पुढं असं लखनौ आणि मग अयोध्या मार्गे आपण दर्शनासाठी, रामलल्लांच्या दर्शनासाठी इकडे जाणार आहोत. तर आता जेवणासाठी थांबलोय. 2:30 वाजलेत. बघू आता काहीतरी खावं लागेल. सकाळी पोहे खाल्ले होते, त्याच्यानंतर काय एवढं काय खाल्लं नाही. आपलं नॉर्मल ते शेंगदाण्याचा लाडू आपण शोभराज दादाने आणले होते, ते आपण खाल्ले. तर आता चला जाऊयात आतमध्ये, जेवण करू. काय जेवण भेटतंय, जेवण बाहेरून हॉटेल बघितलं तर चांगलं वाटतंय. तर बघूयात आता काहीतरी खाऊ आणि टेस्ट कशी आहे, कितीला आहे काय मी आपल्याला सांगतो. तर व्हेज चाऊमिन आता आम्ही ऑर्डर केलं. जसं आपल्या इकडं हाका नूडल्स म्हणतो, तर व्हेज चाऊमिन इकडे म्हणलं जातं. त्याच्यामध्ये सगळं सेमच आहे. पनीर एक्स्ट्रा आहे, ते आम्ही मागवलं होतं. शोभराज भाऊनी पण तेच मागवलं आहे, मी पण तेच मागवलं. या भाऊने कुठली भाजी मागवली, आपलं व्हेज फ्राईड राईस मागवलं, ते येतं आहे. या दादाची पण व्हेज थाळी येते. टेस्ट करून सांगतो आता कसं. पनीर चाऊमिन आपण मागवलं. तर आता आपली ऑर्डर आलेली आहे, बघू शकता. टेस्ट मस्त आहे. हे मागवायचं कारण म्हणजे जास्त मसाले नाही, काय नाही, पोट व्यवस्थित राहावं म्हणून. कारण आपण प्रवास करतो एवढा मोठा. संपूयात आता. तर व्हेज बिर्याणी भाऊनी मागितली, टेस्ट केली, 1 नंबर आहे. बढिया आहे ना. चलो तर चला मग आता सगळे मिळून आम्ही संपवतो जेवण आणि जेवण झाल्यानंतर भेटूया. तर जेवण झालं. आत्ता एक रेडबुल घेतलं, कारण की आहे ना रात्री एडिटिंग करत बसलो. गाडी 12:30 वाजता आली. जेवण बिवण झालं. नंतर 2, 2:15ला आम्ही झोपायला गेलो. पण म्हणलं उद्याच्या उद्या व्हिडिओ आला पाहिजे, म्हणजे रात्रभर एडिटिंग केली. 5 वाजता झोपलोय. तर आणि 7 वाजता उठून परत आवरून परत आमचा 9 वाजता प्रवास चालू झाला. म्हणजे जवळजवळ तुम्ही बघा 2 ते 2.25 तासच झोप झाली होती. त्यामुळे म्हणलं रेडबुल पेले थोडं एनर्जी येईल. आता माझं जे बिल झालं ना ते टोटल 245 रुपये झालं. चाऊमिन घेतलं होतं, व्हेज पनीर चाऊमिन आणि हे रेडबुल.
आता आपण समोर पाहताय लखनौ मध्ये आपण पोहोचलोय. लखनौचं नवीन एअरपोर्ट आपण पाहताय. टर्मिनल बिल्डिंग या साईडला दिसते. आणि सगळ्यात विशेष म्हणजे आपण आहे ना जर लखनौ एअरपोर्टला यायचं असेल तर आपल्याला इथं लखनौची मेट्रो सुद्धा आहे. डायरेक्ट ॲक्सेस आहे आपल्याला मेट्रोचा. तर मेट्रो आपण समोर पाहताय. डायरेक्ट मेट्रोने आपण एअरपोर्टला सुद्धा येऊ शकताय. संध्याकाळचे 6:21 झालेत. आता आपण लखनौच्या आउटरला बाहेर आलोय आणि इथून आता अयोध्या बरोबर 100 किलोमीटर आहे. आपली गाडी पाहता इकडे मागं लागली आहे. इकडे साई भोजनालय म्हणून आहे. चहा पाण्याचा ब्रेक घेण्यासाठी थांबलोय आम्ही आत्ता. आणि ना प्रवासात एवढी मजा येते काय सांगू. म्हणजे थकलो एवढं आणि झोप नाही काय नाही तरीसुद्धा आहे ना म्हणजे जे रामलल्लांचं दर्शन घ्यायचं आहे त्याच्या आशेने त्याच्या ओढीने आम्ही जे चाललोय ना त्याच्यामुळे ना शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे. खूप मजा येते. सगळे आनंदात आहेत. प्रवासी आता चहा पाण्यासाठी थांबलोय. 100 किलोमीटर बघू आता किती वेळ लागतोय. 2-3 तास लागतील. 8, 8:30, 9 वाजतील. बघू आता. जर आज रात्री 10 वाजता मंदिर बंद होतं. जर आज दर्शन नाही झालं तर मग सकाळी घेणार दर्शन. जे काय असेल आपल्याला सगळ्या व्हिडिओमध्ये समजेलच. तर चला आता चहा वगैरे काहीतरी घेऊ. तर या चहा प्यायला आता. खरंच चहासाठी खूप वेळ थांबलो होतो. गरम पाणी. चहा नुसतं गरम पाणी. तर मंडळी फायनली आता आपण पोहोचलो अयोध्या धामला. आपण या साईडला बघितलं ना हा रेल्वे ट्रॅक आहे अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचा. आणि तिथूनच आपण हा जो भाग आहे ना हा सगळा पार्किंगचा भाग आहे. आपली लाडकी लालपरी पाहता या साईडला. जर आपण बघितलं इकडे आपली बस लावली आहे आणि इथंच आता सर्व प्रवासी सर्व भाविक उतरलेत. तर टोटल आपला प्रवास जो झाला अयोध्यापर्यंतचा धुळ्यापासून तो 1300 किलोमीटरचा. आणि तिथून पुण्यापासून धुळ्याला आपण आलो होतो 300 किलोमीटर. जवळजवळ 1600 ते 1650 किलोमीटरचा प्रवास करून 2 दिवसाचा आपला नॉनस्टॉप प्रवास होता. पण जरासुद्धा थकल्यासारखं वाटलं नाही. कारण की जणू काही रामलल्लांनीच आपल्याला बोलवलं आहे. प्रभू रामचंद्रांनीच आपल्याला इथं बोलवलं आहे. आणि याच विश्वासाने सर्व मंडळी सर्व भाविक इथं आलेत. तर आता चला जाऊयात. आता इथून आपल्याला 3 ते 3.5 किलोमीटर आपल्याला जायचे पायी चालत. कारण की अलाउड नाही एवढी मोठी बस पार्किंग होऊ शकत नाही. पार्किंग एक वेगळ्या साईडला. तर सर्वांनी बोला जय श्रीराम. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामलल्ला की जय. एकही नारा एकही नाम जय श्रीराम. तर आता आपण मागच्या साईडला पार्किंग होती ना पार्किंग मधून आता आलोय आणि आपली सगळी भाविक मंडळी आपल्या गाडीतली सगळं चालतात आहे.
आणि या साईडलाच आपलं आता जिथं आम्ही स्टे करणार आहे ना त्या साईडला चाललो आहे आणि या साईडला आपण सरयू घाट पाहताय. तर आत्ता आलो आहे आपण आपल्या रूममध्ये. रूम आम्ही वेगळी घेतली तिघांनी मिळून, कारण की ज्या आम्ही धर्मशाळा जिथं होती ना तिथं सफिशियंट चार्जिंग पॉईंट नव्हते. आणि आज उद्या खरं तर आम्हाला म्हणजे हे दोघं जण जी यात्रा आहे ती कंटिन्यू करणार आहेत, पण मला आहे ना काही काम असल्यामुळे मला घरी जावं लागते आणि मी उद्या फ्लाईटनी घरी जाणार. तर त्याचे व्हिडिओज वगैरे करायचे आहेत. आणि जो पॉवर बँक आहे ना लिटरली तुम्ही बघाल आत्ता चार्जिंगला लावला आहे मी तो, कारण की त्याच्यात 1% चार्जिंग होती. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी आम्ही रूम घेतली. रूमचं टेरिफ आहे 1500 रुपये. 1500 रुपये तिघं असल्यामुळे आमचं 500-500 झालं आहे ना. तर आजचा जो व्हिडिओ होता आपण दिवस तिसरा आपण जो 480 ते 500 किलोमीटरचा जो प्रवास आहे आज आपण कंप्लीट केला आणि आपण अयोध्येला पोचलो. तर आज काय रामलल्लांचं दर्शन झालं नाही, पण आता सकाळी दर्शन घेण्याचा प्रयत्न करू. त्याचा डिटेल व्हिडिओ मी आता याच्यानंतर टाकणार आहे. आणि प्लस आता आम्ही फिरणार आहे, जे काय असेल ते पण त्या राम मंदिर दर्शनमध्ये त्या व्हिडिओमध्येच इन्क्लूड होईल. तर चला मग मी आता आपली रजा घेतो आणि भेटतो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय श्रीराम.